केला तर तो आपल्यासाठी प्रसाद आहे। जगन्नाथपुरीला द्वारकेला 4 धामामध्ये आजही झेंडा चढवला जाते आणि तो झेंडा उतरवल्यानंतर त्याचे कापड विकले जाते आणि त्या कापडाचा सदुपयोग प्रत्येक व्यक्ती करते प्रसाद म्हणून। एवढासा कापड जरी मिळाला ना महाराज तर तो प्रसाद राहतो। म्हणून कधी कधी प्रत्येक व्यक्तीला मिळालेला तो एक प्रसाद राहते म्हणून तो कलर नसते। वारकरी संप्रदायाचा पोशाख पूर्ण पांढरा आहे, टोपी पांढरी आहे, कपडे पांढरे आहे। आता टोप्या निघाल्या म्हणजे नवीन नवीन तो भाग वेगळा पोशाचा घालते कोणी कशा असो। कशा करता एवढं उदाहरण वारकरी संप्रदायामध्ये सुंदर असे संत लाभले। त्या संतांचं नाव आहे एकनाथ महाराज। एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म असं म्हणतात आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कोणाचाही विचार न करता त्याला योग्य असं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला। नवे नवे स्वतःच्या मुलाला किळस निर्माण झाली होती की माझे बाबा जे जिथं बोलावलं तिथं जाण्याचा प्रयत्न करतात, हे माझ्या बाबाला शोभत नाही। त्यावेळेला एकनाथ महाराज त्यांच्या विरोधात गेले, तू कितीही जरी मला योग्य मार्गदर्शन करत असेल पण मी तुझं ऐकणार नाही। ज्याच्याकरता माझा अवतार झालेला आहे तेच कार्य मी करणार। आणि ती अनुभूती येण्याकरता एकनाथ महाराजांनी एका घरी नेलं, मुद्दाम नेलं। जेवायचं आमंत्रण दिलं होतं एकनाथ महाराजांना। शुद्ध मनापासून जीवनात लक्षात ठेवा, माणूस कर्म कोणते करतो याला महत्व नाही आहे, वर्म आणि मर्म त्याचं कसं आहे याला महत्व आहे। धर्म आणि कर्म याला महत्व नाही, मर्म आणि वर्म सर्वात अगोदर याला महत्व आहे। वर्म आणि मर्म जर व्यवस्थित नसेल, कर्म कितीही शुद्ध करत असेल, धर्माने कितीही चांगला राहत असेल तर त्याला महत्व नाही। आता मला सांगा, सजन कसा आहे, कर्म चांगलं करत होता का?